लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही. 5 वर्षांचा जाहीरनामा असतो. महिलांना 2100 रुपये देणार. अजित पवारांची माहिती. प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकार टास्क फोर्स स्थापन करणार आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची विधान परिषदेमध्ये घोषणा. आता पर्यावरण विभाग केवळ नोटिसा देणार नाही तर कारवाई करेल. पंकजा मुंडेंचा इशारा. बीडमधील शिक्षक नागरगोजे आत्महत्या प्रकरणासंदर्भातली बातमी. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. खोग्या भोसलेचं कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन. घर जाळणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी आहे. पोक्सो अॅट्रॉसिटी गुन्ह्यामधील आरोपींना अटक करण्याची खोग्या भोसलेची मागणी आहे. न्याय मिळेपर्यंत सतीश भोसले अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बीड विमानतळाची घोषणा. धनंजय मुंडेंनी ट्विट करत अजितदादांचे आभार मानलेत. बीडमध्ये विमानतळ होणार. अजितदादांची घोषणा. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे फेसबुक पेज हॅक झालेले आहे. बारणेंची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार. पेजवरून चुकीचा संदेश, पैशांची मागणी झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्याचं बारणेंचं आवाहन. एमपीएससीच्या 3 रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीनं करा. परीक्षा मुलाखतींची प्रक्रिया गतिमान होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे आधीच जाहीर होणार. परीक्षा नेहमीपेक्षा आता 10 दिवस अगोदर सुरू झाल्यानं निकाल देखील 15 मार्चपूर्वीच जाहीर केला जाईल. अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड विधानभवनामध्ये. बॉडीगार्ड शेरानं विधानभवनात घेतली मंत्री प्रताप सरनाईकांची भेट. शेरा आणि सरनाईक यांच्या भेटीमागचं कारण स्पष्ट आहे. बहुचर्चित टोरेस घोटाळ्यात मुंबई सत्र न्यायालयामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल झाले. टोरेसकडून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली आहे. सरकारी जाहिरातींमध्ये महिलेच्या संमतीशिवाय छायाचित्राचा वापर हे व्यावसायिक शोषणाचं आहे. उच्च न्यायालयाचं निरीक्षण. केंद्र सरकारसह 4 राज्यांना नोटीस. ऊसाची एफआरपी एकरकमीचा ताट देण्याचे कोर्टाचे आदेश. राज्य शासनाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून रद्द. राजू शेट्टी यांनी दिलेल्या याचिकेवर कोर्टाचे आदेश. पिंपरी महानगरपालिकेकडे नोंदणीकृत 6644 गृहनिर्माण सोसायट्यांमधील 77,886 सदनिका धारकांकडे 180 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकीदारांच्या सदनिकांच्या शेअर सर्टिफिकेटवर महानगरपालिका थकीत रकमेचा बोजा चढवणार आहे. आजपासून नेरळमधील माथेरान बंदची हाक. माथेरान पर्यटन बचावासाठी प्रशासनाकडून असहकार. प्रशासन आणि स्थानिक यांची बैठक फोल ठरली आहे. नंदुरबारच्या तळगाव तालुक्यामधल्या शेलदामध्ये भीषण पाणी टंचाई. एप्रिल ते मे महिन्यामध्ये परिस्थिती गंभीर होणार आहे. शासनानं तातडीनं पाणी प्रश्न सोडवावा. नागरिकांची मागणी आहे. जळगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हातामध्ये कटोरा घेत भीक मागो आंदोलन. कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. कामगार किमान कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रुग्णवाहिकांमुळे आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांचे हाल होत आहेत. 108 सेवेमधील रुग्णवाहिकांमध्ये तांत्रिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग आलाय. गव्हाला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गव्हाला 3500 रुपयांचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. कांदिवलीच्या एकतानगर गृहनिर्माण सोसायटीच्या बांधकामादरम्यान एका कामगाराचा पडून मृत्यू झालाय. कामगाराच्या मृत्यूनंतर कांदिवली पोलिसांनी बिल्डर आणि कंत्राटदाराविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केलाय. पुण्यामध्ये आता कोयता गँगची नागरिकांच्या घरामध्ये घुसखोरी झाली आहे. तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. रायगडच्या म्हसळा परिसरामध्ये एसटी बसमधून धूर निघाल्याची घटना. प्रवाशांनी घाबरून बसच्या खिडक्यांमधून बाहेर उड्या टाकल्यात. एसटी बसमधून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. नागपूरमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली. अंकुश देवरीगीकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये बसमधून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या यवतमाळच्या महिलांच्या टोळीला अटक. अमळनेर पोलिसांनी तब्बल 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून महिलांना अटक केलेली आहे. धुळ्यामध्ये गावठी पिस्तल बाळगणाऱ्या 2 जण पोलिसांच्या ताब्यामध्ये. गावठी बनावटीचे पिस्तल जप्त करण्यात आले. 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.